खूपदा काय होतं, आपल्याला सवय असते कुठल्याही कपड्याला घासत अगदी बसतात, तर एवढं घासण्याची गरज नाहीये. आपण आपल्या स्किनची जशी काळजी घेतो ना, तशी त्या साडीची काळजी घ्या, म्हणजे साडी अगदी छान राहील. नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज एक पुन्हा सुंदर असा व्हिडिओ मी घेऊन आले. मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये काही कुर्तीज मी तुम्हाला दाखवल्या होत्या, पार्टी वेअर होत्या किंवा डेली वेअर सुद्धा कुर्तीज मी तुम्हाला दाखवल्या होत्या. तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला, तुम्ही भरपूर मला लाईक केलेला आहे, त्याच्यावरनं मला समजलं. तर त्याच पद्धतीचा पण जरा वेगळा म्हणजे आज मी दाखवणार आहे तुम्हाला साड्या. तर ह्या साड्या आहेत स्पेशल अगदी मकर संक्रांतीसाठी. आजच्या व्हिडिओमध्ये ब्लॅक साडी कलेक्शन आपण बघणार आहोत आणि तुम्हाला साड्या ऑर्डर करायच्या असतील तरी तुम्ही त्या ऑर्डर करू शकता. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सॲप नंबर देणार आहे, त्यावरनं तुम्ही साडी तुमची ऑर्डर करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज प्लीज या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा. तर आता जास्त काही बोलायला नको, आपण बघूया एक एक करून सुंदर सुंदर अशा ब्लॅक साडीज. सर्वप्रथम मी एक साडी दाखवते. हलकी फुलकी साडी आहे, शिफॉन फॅब्रिकची. आपण ही ओपन करूया. खूप सुंदर आणि त्याच्यासोबत सुंदर असं ब्लाउज पीस देखील आहे आणि गोल्ड प्रिंट असलेली शिफॉन साडी आहे. लेस बॉर्डर, गोल्डन अशी लेस आणि त्यालाच साजेसं मॅच होईल असं ब्लाऊज देखील आहे. आणि ही साडी नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसेल, अगदी डेली वेअर. आणि तुम्ही त्या स्पेशल दिवसासाठी म्हणजे मकर संक्रांतीसाठी अगदी तुम्हाला खूप कामं आहेत आणि तुम्हाला अशा काठापदराच्या साड्या नको आहेत, तर त्याच्यासाठी ही साडी खूपच छान आहे. लाईट वेट साडी आहे ही, अशी साडी आहे आणि तुम्ही बघू शकताय त्याचं प्रिंट खूप सुंदर आहे. प्रिंट नाही येते, तुम्ही बघू शकताय. आणि आतून पण त्याला आहे हे असे डॉट्स दिलेले आहेत, गोल्डन डॉट्स आहेत त्याच्यावर. फक्त काळजी ही घ्यायची, साडीचं मटेरियल खूप छान आहे, पण हे जे डॉट्स आहेत ह्याच्यावर तुम्ही साडी वॉश करताना ब्रश मारायचा नाहीये, म्हणजे ही जास्त काळ तुमची साडी अशीच्या अशी टिकेल, म्हणजे डिझाईन जाणार नाही. तुम्ही बघू शकताय खूप सुंदर अशी लेस या साडीला आहे. आणि थोडंसं मी तुम्हाला अशी साडी वरती घालून दाखवते. बघू शकताय तुम्ही ती सुंदर साडी आहे. आता माझा हा वेअर केलेला कुर्ता हा सुद्धा तुम्हाला आवडला असेल ब्लॅक कलरचा. आणि हा कुर्ता तुम्हाला परचेस करायचा असेल, खरेदी करायचा असेल तर तुम्ही मला नक्की कॉमेंट करा. ब्लाऊज पीस असं वुवेन आहे, म्हणजे तुम्ही बघू शकताय सुंदर असं ब्लाऊज पीस, अगदी उठून दिसाल. आणि ह्या साडीवरचं डिझाईन तुम्ही पाहिलं असेल, वेव्ज आहेत अशा पूर्ण, त्याच्यामुळे ती नेसल्यानंतर खूप सुंदर दिसणार साडी. अशी ही साडी तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये मला सांगा आणि लवकरात लवकर ऑर्डर देखील करा. दुसरी साडी कोणती आहे तुम्हाला थोडी उत्सुकता आहे, तर अशी सुंदर अशी एक साडी आहे. खूपदा सिल्कच्या साड्या आपल्याकडे असतात, पण सिल्कचे खूप प्रकार आहेत, मटेरियल आहे. आणि त्याच्यातलीच एक साडी आहे ही विचित्र सिल्क. थोडं ऐकायला विचित्र असं नाव आहे, पण नाव आहे ना, ते काही असू शकतं. तर ही आहे विचित्र सिल्क साडी. तुम्ही पाहू शकता सुंदर अशी साडी आहे. आणि त्याचा आपण आधी पदर बघूया. पदर तर खूप सुंदर आहे. हा त्याचा पदर, लाईन्स आहेत, ब्रॉड असे पट्टे आहेत ह्याच्यावर आणि लास्टला ह्याला टसल्स आहेत. पदर असा खूप मोठा नाहीये आणि ह्याला जे मध्ये डिझाईन आहे ते असं लिप्सचं आहे, भरगतचं असं वुवेनचं लिप्स आहे. सुंदर जरी वर्क ह्याच्यावर केलेलं आहे, म्हणजे जरीचं आहे काम हे, गोल्डन कलर मध्ये. आणि पदर असं म्हणाल तर खूप मोठा नाहीये, पण जो काय आहे
तो खूप अट्रॅक्टिव्ह आहे. तर तुम्ही बघू शकताय खूप असं सुंदर ह्याचं वर्क आहे आणि ऑल ओव्हर हे तुम्हाला डिझाईन मिळणार आहे टोटल. संपूर्ण साडी ही अशीच आहे. आणि आता आपण जाऊया ब्लाउज पीस कडे. हे आहे त्याचं ब्लाउज. तर ह्या ब्लाउजवर असं डिझाईन आहे फुलांचं, ते सुद्धा जरी वर्क मध्येच आहे. हे जे ब्लाउज आहे तर ह्या ब्लाउजला एक बॉर्डर सुद्धा दिलेली आहे, म्हणजे तुम्ही ही बॉर्डर पाठीमागे पण डिझाईन करू शकता आणि किंवा हातावर देखील तुम्ही असं बॉर्डर घेऊ शकता. म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही ती यूज करू शकता. अशी ही बॉर्डर छान दिलेली आहे, तुम्ही बघू शकताय. मस्त अशी बॉर्डर आहे. इथून तुम्ही हे ब्लाउज सोडवायचं आहे. इथे जॉईंट आहे आणि इथे तुम्ही ही साडी अशी या ब्लाउजपासून वेगळी करू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा ते शिवू शकता. तर साडीचं मटेरियल खूप सुंदर आहे. एक ग्लेज, ह्या सिल्कची साडी आहे त्याच्यामुळे एक ग्लेज त्याला असते. मटेरियल खूप सुंदर आहे. तर ही सुद्धा साडी तुम्हाला आवडली असेल आणि खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सॲप नंबरवर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला त्याची प्राइस देखील तिथे समजेल किंवा मी व्हिडिओमध्ये पण इथे प्राइस शो करणार आहे. आता आपण 3 नंबरची साडी बघूया. तर 3 नंबरची साडी अशी आहे की मकर संक्रांतीच काय तर पार्टीत सुद्धा तुम्ही ही साडी नेसू शकता. अशी ही नेटची साडी आहे. अगदी सुंदर अशी वर्क केलेली तुम्ही बघू शकताय. बॉर्डरच इतकी सुंदर आहे आणि बॉर्डरमध्येच ग्लास टिकली वर्क ह्याच्यात केलेलं आहे. तर त्याच्यामुळे ही साडी अशी उठून दिसते. या बॉर्डरनीच त्याला एक केटअप आलेला आहे. सुंदर असं वर्क या साडीला आहे आणि प्युअर नेट आहे, तुम्ही बघू शकताय. खूप ज्यांना नेट खूप आवडतं, हलकी फुलकी साडी घालायची आहे त्यांच्यासाठी ही अगदी परफेक्ट साडी आहे. त्याच्यामुळे नेटच्या साड्यांचं कसं परफेक्ट असायला हवं. ही टोटल प्लेन साडी आहे, पूर्ण असं नेट आणि याला बॉर्डर दिलेली आहे. संपूर्ण बॉर्डर म्हणजे पदर सुद्धा प्लेनच आहे. तर ब्लाउज ह्याच्यामध्येच आहे आणि तो सुद्धा वर्क केलेला. हा ब्लाउज फक्त टेलरकडनं नीट शिवून घ्यायचा. हा टोटल दिलेलाच आहे आणि हव्या तशा तुम्ही स्लीव्ज ह्याच्या शिवू शकता. हे वर्क आहे, हे निघणारं नाहीये. आतपर्यंत वर्क आहे दोन्ही बाजूनी, तुम्ही बघू शकताय. पुढून आणि मागून दोन्ही बाजूनी सेम आहे. म्हणजे असं नाहीये की वरची बाजू निघून जाईल. तर ते आतपर्यंत विणकाम ह्याचं केलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. मस्त अशी साडी आहे. त्याच्यामुळे नक्कीच ही साडी ऑर्डर करा आणि कमेंट्स देखील करा तुम्हाला साडी कशी वाटली. तर आता आपण बघूया नंबर 4 ची साडी. नंबर 4 ची साडी कोणती आहे तर ही आहे कांजीवरम सिल्क साडी. मुद्दामून शेवटी ही साडी दाखवते. मस्त अशी कांजीवरम साडी, कांजीवरम बॉर्डर आणि ब्लॅक साडीवर सिल्वर असं आपण आतापर्यंत गोल्डन वर्क पाहिलं होतं. ब्लॅक साडीवर सिल्वर कलरचं वर्क दिलेलं आहे. वुवेन साडी आहे ही. हे काय प्रिंट नाहीये त्याच्यामुळे हे असं आपण वॉश करू तेव्हा हे जात नाही. आता ही साडी तुम्ही घरी धुवायची नाहीये. याला सुद्धा ही सिल्कची साडी आहे, ह्याला सुद्धा तुम्ही ड्राय क्लिनिंग करायचं आहे. खूप सुंदर साडी आहे आणि ह्याचा आपण आता पदर बघूया. पदर सुद्धा खूप सुंदर आहे. खूपदा बायका साडी घेताना साडीची बॉर्डर बघत नाही, साडीचं ब्लाऊज कसं आहे बघत नाही, पण साडीचा पदर नेहमी बघतात. तर तशी ही बरगतच भरलेली अशी पदरावर वर्क असलेली, पदरावर असं भरपूर डिझाईन असलेली ही मस्त अशी साडी. तर ही अशी बॉर्डर आहे, कांजीवरम बॉर्डर. तर ह्याच्यात ब्लाउज पीस दिलेला आहे साडीचा.
तर आपण बॉर्डर सुद्धा पाहिली, दोन्ही बाजूनी बॉर्डर सेम आहे, सुंदर अशी साडी आहे आणि पदर देखील आपण पाहिलाय, सुंदर पदर आहे हा पदर। आणि मी थोडंसं, किती सुंदर बॉर्डर दिसते, म्हणजे ही साडी घातली ना एक रिच लुक येऊन जातो। आणि खूप अशी कांजीवरम साड्यांची आणखी एक खासियत म्हणजे त्या खूप जड नसतात। आता बनारसी साड्या खूप जड असतात। बनारसी साड्या फक्त बायका काय करतात, लग्नामध्ये घालण्याचा प्रयत्न करतात, एरवी त्यांना शक्य होत नाही एवढी जड साडी घालणं, कारण की कामंसुद्धा आपल्या बायकांना करावी लागतात घरातली, आणि एवढं सजायचं आणि मग ती साडी सांभाळायची का काम करायचं असंही होऊन जातं। आणि ही मग अशी लाईट वेट साडी, कांजीवरम साड्या तुम्हाला मी मगाशी म्हटलं हलक्या फुलक्याच असतात, वजनाला कमी असतात, हीच त्यांची खासियत असते आणि दिसायला सुद्धा अट्रॅक्टिव्ह असतात। तर ह्या संपूर्ण साड्यांच्या किमती तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा, तिथून तुम्हाला या साडीची किंमत सर्व माहिती तुम्हाला तिथून मिळेल, साडी कशी ऑर्डर करायची हे सुद्धा तिथून तुम्हाला माहीत होईल। कॉल केला तर कॉलला रिप्लाय दिला जाणार नाही, मी आत्ताच सांगते, मेसेजच फक्त स्वीकारले जातील, हे लक्षात घ्यायचं आहे। आणि आणखी एक गोष्ट सांगायची आहे, खूप जणांना अवास्तव बोलण्याची सवय असते, उगाचच काही पण वल्गर मेसेज करत बसतात, कॉमेंट्स करतात, तर हे देखील खपवून घेतलं जाणार नाही, त्याच्यावर योग्य ती कारवाई देखील केली जाईल। व्हिडिओ तुम्हाला आवडलाच आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।